शब्दाला कधी आपोआपच आपल्याला ते समजत नाही. हे संपूर्ण काम व्हायला याला आपण जाणलं पाहिजे. घाण इंद्रिय. आता घाण काय आहे? नाकाची काय आपण खूप पाहतो की नाकाच्या प्रती म्हटलं ते घाण इंद्रिय. घाण म्हणजे सुंगणे. हे सुंगणे त्याचं काम आहे. हे चिष्ट बनायला लागते. जेव्हा आपण सुगंध घेतो किंवा दुर्गंध आपल्या याच्यावरती तेव्हा त्याची जाणीव सध्याचा काळ ग्रहण प्रतिकार आहे. हा सुगंध हा दुर्गंध आहे. विज्ञान जाणते त्याला कोणता आहे काय. इंद्रिय काम करायला म्हणून या इंद्रियाला आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं ओळखणे आणि जाणणे. ओळखणे संज्ञा विज्ञान जाणण्याचं काम करते, पण त्याला आपण व्यवस्थित काय केलं पाहिजे? ओळखलं पाहिजे आणि जाणलं. पण भाव कसला असला पाहिजे आपला भाव? समतेच मध्यस्थ म्हणजे उपेक्षाचा भाव. तर त्याचा भाव आपल्याला ते ठेवावा. जिव्हा इंद्रिय. आता जिव्हा म्हटल्याच्या नंतर काय? त्याला रस. जिभेवर जे पडलं तर त्याची चव कळत. जिभेच्या जे काही बाहेर पदार्थ आहे चव नाही कळत, किंवा आत गेल्यावर चव नाही कळत, पोटामध्ये गेल्याच्या नंतर काही चव कळत. जिभेवर आहे तोपर्यंत चव कळायला. आणि चव कळत असताना त्याला आपण जाणणं गरजेचं आहे. ते इंद्रिय ओळखतं ही चव कशी एक सांगते. ही इंद्रिय अशा पद्धतीने काम करायला. काय इंद्रिय हे जे काही संपूर्ण आपली काय आहे, तर काय इंद्रिय काय करतात? स्पर्श. त्याला म्हणतात गोटोबा. तर स्पर्श जसा जसा स्पर्श होतो, थंड असेल, गरम असेल, काय हवेचा असेल, आर्द्रतेचा असेल, ऋतुमानाचा असेल, काय कोणताही प्रश्न असतो त्याच. गरम ज्यादा प्रमाणात गरम असलं तर नको आहे गरम, थंड असलं तर नको आहे थंड. दमट असलं तर दमटही नको. कारण या कायचा जो स्वभाव आहे, जे इंद्रिय, तर त्याला त्याच्या अनुकूल असेल तर त्याला बरं वाटायला, त्याच्या प्रतिकूल व्हायला, विरुद्ध कोणती गोष्टी संपूर्ण इंद्रियाच्या विरुद्ध व्हायला ते नको. कोणत्याच इंद्रिया नको. म्हणून आपल्याला कायच्या इंद्रियाच्या स्पर्शाला. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात जगामध्ये जेवढे बंध आहे, जेल आहे, ते काहीच नाही. पण एका स्पर्शाच्या बंधनामध्ये माणूस पकडला गेला की तो सुटत नाही, लवकर सुटत नाही. स्पर्शाचं बंधन लय मोठं जे काही आहे, खतरनाक, पक्क बांधून ठेवतो ते हिट स्पर्शाचं बंधन. म्हणून त्या स्पर्शाला सुद्धा काय द्या, ही या इंद्रियाच्या अनुषंगाने, कायाच्या अनुषंगाने ही जाणायचं. या इंद्रियाला जाणं, पहिले कायाच्या इंद्रियाला जाणायचं आणि मग स्पर्श इंद्रियाला जाणं फार गरजेचं. स्पर्श म्हणजे काय? टकराव. दोन भेडे एकमेकाला जे काही शिंगाने टकराव करतात, एक हात आहे दुसऱ्या हाताला जे काही टकराव करतो, तर त्याला म्हटलं जाते स्पर्श. मन इंद्रिय. आता मन याचा अर्थ काय होतं? मनन करणे, चिंतन करणे. म्हणूनच त्याला काय म्हटलं जाते? मन इंद्रिय. स्वभाव आहे त्याचा. त्या स्वभावाला आपल्याला काय बदलत नाही. प्रत्येकाचा जो काही स्वभाव आहे, प्रत्येक इंद्रियाचा स्वभाव. मनाचाही स्वभाव काय? चिंतन करणे, मनन करणे. म्हणून त्याला मन म्हटलं जाते. नाही तर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं मन काही भानगड आहे का?
ते चिंतन करतं, मनन करतं, म्हणून त्याला मन म्हणतात. हे इंद्रिय. तर ते इंद्रियाला आपल्याला जाणावं लागलं, कसं चिंतन करतं, कसं मनन करतं, कसं ते इंद्रिय बनतं. तर या गोष्टीचा आपल्याला बारकाईनं अभ्यास करावा लागतो. इति इंद्रिय, इति म्हणजे स्त्री. आता स्त्री जे आहे, तर पुरुषापेक्षा स्त्रीची जी काही चाल असेल, राहणं आहे, किंवा जे काही शरीराचा आकार आहे तो वेगळा, म्हणून त्याला स्त्री इंद्रिय म्हणतात. पुरुष इंद्रिय, पुरुष इंद्रिय, पुरुषही वेगळा आहे, स्त्रीपेक्षा वेगळा आहे, म्हणून त्याला सुख इंद्रिय. आता जे जे आपल्याला सुख मिळतं, जे सुख आहे ते एक इंद्रिय आहे. सुखही एक इंद्रिय बनते, एक मनाचा भाग बनतो, शरीराचा भाग बनतो, म्हणून त्याला म्हटलं जातं इंद्रिय. दुःख इंद्रिय, जे दुःख आहे ते सुद्धा मनाचा भाग बनतात, शरीराचा भाग. म्हणून प्रकार दोन काय, शरीराचं दुःख आहे, मनाचं. शरीर दुखायला लागतं ना, सुख कुठं उत्पन्न होतं, शरीरावर. किंवा शरीरावर ते सुख जर उत्पन्न झालं तर ते ताबडतोब जाणवायला लागतं, हा माणूस सुखी होईल, जाणवतो त्या इंद्रियाच्या अंशाने. दुखी जरी असेल माणूस, थोडा उदार असेल, बेचैन आहे, काही विचारामध्ये डुबलेला आहे, पण आपण समजून घेतो का दुःखी माणूस ते इंद्रियाच्या अंशाने. तो किती जरी चाकत राहिला, ते इंद्रिय काय शांत होतात. तर त्या इंद्रियाला जेवढं आपण त्याला खत पाणी घालण्याचं काम करू, तेवढं ते इंद्रिय काय व्हायला लागतं की चांगल्याच काम करायचं. आणि त्या अनुषंगाने माणूस काय सांगतो, चक्षु इंद्रियाचं काय काम आहे, चांगलं आहे, पण जे काय आहे रूपाच्या जे रूप आहे ते चांगलं, म्हणून त्याला म्हटलं चांगलं म्हणजे चक्षु एक इंद्रिय. आणि इंद्रिय आपल्या शरीराशी संबंधित आहे, बाहेरील गोष्टीशी संबंधित नाही, शरीराची. म्हणून त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्या इंद्रियाचा कसं काम करते, कसं इंद्रिय काम करायला लागतं. एक आहे स्रोत इंद्रिय, कान. कान जे काही म्हटलं जातं, स्रोत म्हणजे कान. आता कानाचा काय शब्द सगळं मिळून जातं. शिरवत प्रापश, कसल्याच प्रकारची मिथ्या दृष्टी, सत्कार्युक्त येणे आणि मिथ्या दृष्टी म्हणजे अंधश्रद्धा करावा. 62 प्रकारची जी मिथ्या दृष्टी त्या बाद जी अतिशय मनाचं इंद्रिय बनते. सुख म्हणजे सोमनस म्हटल्याच्या नंतर मनाचं इंद्रिय सुख, सोमनस मनाचं जे सुख आहे ते इंद्रिय. दोमनस इंद्रिय जे मनाचं जे काही दुःख वेदना आहे, दुःख आहे, तर ते सुद्धा मनाचं जे काही इंद्रिय, म्हणजे त्याला म्हटलं जातं की दुःख मनस दोन, त्याचं चित्त काम करू लागलं, म्हणून जीवित आहे. जीवित इंद्रिय जिवंत आहे का मृत आहे हे कळून जातं, म्हणून त्याला म्हटलं जातं जीवित इंद्रिय. हे जे 10 इंद्रिय हे लौकिक आहे, लौकिक. आणि 10 हे लोकोत्तर आहे. तर श्रद्धा इंद्रिय, आता श्रद्धा इंद्रिय काय, श्रद्धा म्हटल्याच्या नंतर विश्वास, कोणत्याही गोष्टीच्या प्रती तुमचा जो काही विश्वास आहे
श्रद्धा तर हा मनाचा जो काही मनाची भाग आहे किंवा श्रद्धा कुठे निर्माण होते, विश्वास कुठे निर्माण होतो आपल्या मनातच. म्हणून श्रद्धा हे संपूर्ण इंद्रिय आपल्या जीवनाशी जे काही निगडीत आहे. म्हणून भगवान बुद्धाने आपल्याला ते भाग महत्वाचा जो काही इंद्रियाविषयी आपल्याला माहिती सांगितली. तर हे श्रद्धा म्हणजे विश्वास, बुद्ध धर्म आणि संघाच्या प्रती दृढ विश्वास, साधा नाही, दृढ पक्का. तर ते एक इंद्रिय श्रद्धा. वीर्य, वीर्य म्हणजे प्रयत्न. तर प्रयत्न सुद्धा आपण करत आहोत. श्रद्धा आहे म्हणून आपण प्रयत्न करतो, ही एक इंद्रिय. वीर्य, प्रयत्नाची प्रकाशता, पराक्रम, वीर्य भावना. स्मृती, स्मृती म्हटल्याच्या नंतर आठवण ठेवत आहे, स्मरण ठेवत आहे, म्हणून ते एक इंद्रिय होते. तुम्हाला जर काहीच आठवण जर नसली, जसा कोमामधून माणूस उठला त्याला काहीच आठवण नाही, पाहतो काय घडलं काय नाही, तो विचार करायला तो काहीच मनात राहत, स्मृती नाही त्याची. स्मृती पाठीमागची जी होती संपूर्ण संपून गेली. बरेचसे लोक आहेत असे, पाठीमागचं त्याला काहीच आठवतच नाही. म्हणून हे स्मृती म्हणजे आठवण करणे, स्मरण करणे, लक्षात ठेवणे, हे स्मृतीचे जे काही इंद्रिय. एक समाधी इंद्रिय, चित्ताची एकाग्रता, कुशल चित्ताची एकाग्रता, निष्कर्मण भावना घेऊन कुशल चित्ताची एकाग्रता करतो माणूस, ती खऱ्या अर्थाने काय समाधी. ते एक इंद्रिय. प्रज्ञा इंद्रिय, प्रज्ञा म्हणजे ज्ञान. प्रज्ञा हे कसं इंद्रिय होतं, हे प्रत्येक इंद्रिय आपले जेव्हा जेव्हा आपण साधनेमध्ये प्रगतीकडे वळतो तेव्हा तेव्हा कशी इंद्रिय आपले काम करतात याकडे आपलं कडाक्याने लक्ष द्यावं लागणार. म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि एक आहे अज्ञता, अज्ञत स्वामी इंद्रिय. हे इंद्रिय जे आहे हे माणसाला श्रोतापती कडे घेऊन जाणारे, श्रोतापती पद प्राप्त करून देते. आपल्यामध्ये ही जाणीव करून देते आपल्याला ही इंद्रिय. मग तुम्ही श्रोतापती आहे का श्रोतापती नाही हे कशात तुम्हाला कळतं, तर या इंद्रियाच्या अनुषंगाने. तो पाहतो की माझी सत्काय वृत्ती निघून गेली, कसल्याच प्रकारचे सत्काय राहिली नाही. या रूपाला त्यांनी काय म्हटलं, हे रूप माझं आहे असं म्हटलं ना. या रूपात मी आहे, हे रूप माझ्यात आहे, हे रूप मी आहे, हाचा भाव त्याचा निघून गेला, सत्कायचा भाव निघून गेला. देवठी म्हणजे जी पकड होती ती निघून गेली. या रूपालाच आपण काय म्हणतो, हे रूप माझं आहे, मी आहे. तर ते संपूर्ण भाव, चार प्रकारचे जे रूप या रूपाच्या प्रतिभाव असतात. हे रूप माझं आहे, मी म्हणजेच हे रूप, मी हे रूप माझं आहे, मी म्हणजेच हे रूप आहे, माझ्यात हे रूप आहे, मी रूपात. हे सत्काय देखील ही जी धारणा आहे, ही पकड आहे, ही निघून जाते. मग सत्काय देखील त्याची निघून जाते. विचिकित्सा, शंका कुशंका, कसल्याच प्रकारची शंका कुशंका राहत. बरेचसे लोक आहेत, शंका नावाची काही चीजच नाही काहीच. जिथे शंका नाही तिथे स्वच्छता, निर्मळ भाव. याला आपण पाहा, पाठीमागं आमचा एक कार्यकर्ता, महाराष्ट्रातला कार्यकर्ता, काही लीडर बसले, त्यांनी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं, एक धोबी असा म्हणाला, तिकडे शिकारा गेली, अशोका वाटिकामध्ये कशी राहिली, काय राहिली. हे शब्द ऐकले तर त्या गरोदर महिलेला घराच्या बाहेर गेलं ना.
त्याची आम्ही परीक्षा. आणि अशा व्यक्तीला देव मानतो डायरेक्ट त्याच्यावरती प्रहार. भूमी असेल किंवा ऐकन भूमी असेल, इंद्रिय भूमी असेल, तर हे पूर्वीच पाठांतर आम्ही जे काही करून बसलो. परंतु याची जी काही सांगणं होतं, तर कुठं काय सांगायचं काय नाही, थोडं त्याच्यावरती आम्ही विचार करत होतो. परंतु आता विहारामध्ये जात असताना की थोडे वेगळ्या पद्धतीने बोलणं आहे. बाहेर गेल्याच्या नंतर थोडी वेगळी पद्धत अवलंबून आहे. ज्या लोकांना काही एवढं ज्ञान नाही, अकल नाही, मग त्याला एखादी कथा असेल किंवा त्याच्यामध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने सांगणार. विहारातील व्यक्तींना थोड्या वेगळ्या पद्धतीने एकच पद्धत वापरायची. त्यांच्या लोकांना थोडं टटळून पाहणं आणि उपदेश करणं. काल मी देवगाव कार्यालय गेलो, बरेच उपासक होते. तिथं दुसरा एक विषय हाताळला आणि त्या विषयाला अनुरूप नंतर त्यांच्या प्रक्रिया आल्यानंतर तुम्ही गावात समजेल असं बोलले. तर ते थोडी त्याच्या अनुषंगाने थोडं जाणत आहे. नाहीतर पूर्वी थोडं एवढी जाणीव नव्हती कुठं काय बोलायचं काय. तर याची आपल्याला थोडं लक्षात ठेवून काम करावं लागतं. आणि या अनुषंगाने आज आपण जे इंद्रिय आहे, ते इंद्रियाला 22 इंद्रियाला एकही इंद्रिय मागं पुढे आपण होऊ दिलं नाही. मी तुम्हाला 22च्या 22 तुम्हाला इंद्रिय जे आहे हे संक्षिप्त रूपाने आणि 3 इंद्रिय जे आहेत आपण जे महत्वाचे संपूर्ण इंद्रिय असं कोणतंच महत्वाचं नाही असं आपण त्याला गृहीत पकडू शकत नाही. पण जे दुःखमुक्तीसाठी जे काही लोक आहेत कशा पद्धतीने काम करतात त्या इंद्रियावरती थोडा आपण प्रकाश टाकला तर मी इथं थांबतो.